नमस्कार। आज या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आमचे मित्रवर्य आणि झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोलीचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतजी लेंडगुरे साहेब यांच्या गाव रामायण या पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी होते आहे। ऑनलाईन पद्धतीच्या या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध अशा कवयित्री आमच्या भगिनी कुसुमताई अलाम, सुप्रसिद्ध पत्रकार आणि वन्यजीव अभ्यासक मिलिंदजी उमरे, झाडीबोली साहित्य मंडळाचे सचिव कमलेशजी झाडे, संजीवजी बोरकर आणि या पुस्तकाचे रचयिते डॉक्टर चंद्रकांतजी लेंडगुरे। मी प्रथमतः डॉक्टर चंद्रकांतजी लेंडगुरे आणि झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोली यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या आजच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मला सहभागी करून घेतलं। मित्रहो, या पुस्तकाचं नाव आहे गाव रामायण। हे वास्तविक गद्यपद्य असं हे पुस्तक आहे। आपल्या सर्वांना कल्पना असेल, अनेकांनी ऐकलं असेल, सुप्रसिद्ध गीत रामायण। त्याच धर्तीवर त्याच पद्धतीनं डॉक्टर चंद्रकांतजी लेंडगुरे यांनी गाव रामायण हे रचलेलं आहे। मी बोलतानाच बोललो की डॉक्टर लेंडगुरे हे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आहे। त्याचं संपूर्ण जीवन आमच्या या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामध्ये लोकांची सेवा करताना गेलेलं आहे। या झाडीपट्टीतल्या या गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहिलेत, त्यांनी नोकरी केलीत, या लोकांशी समरस झालेत आणि हे सगळं काम करताना, वैद्यकीय सेवा करत असताना त्यांनी खेड्याची नाडी ओळखली आणि लोकांच्या प्रबोधनासाठी, स्वास्थ्यासाठी गाव रामायण लिहून काढलं। त्याबद्दल मी त्यांचं या कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो। डॉक्टर म्हटलं की डॉक्टर सांगतात की हात धुवा, स्वच्छ राहा, घर स्वच्छ ठेवा, नाल्या स्वच्छ करा, वातावरण चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करा, झाडे लावा। म्हणजे एकंदरीत लोकांना रोग होऊ नये म्हणून डॉक्टर मंडळी आपल्या पद्धतीने लोकांना सांगत असतात, प्रबोधन करत असतात। परंतु ह्या आमच्या या आमच्या मित्रांनी लोकांचं तर सेवा करत असताना त्यांना तर मार्गदर्शन केलेलंच आहे, परंतु त्यांना जे आलेले अनुभव आहेत, त्या स्नानुभवातून इतक्या चांगल्या पुस्तकाचं, गाव रामायणाचं निर्मिती केलं आणि निर्मिती करून अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। कारण आपल्याला कल्पना असेल की झाडीपट्टीमध्ये जे 4 जिल्हे आहेत, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया, या 4 जिल्ह्यामध्ये गावागावात दिवाळीच्या निमित्ताने किंवा मंडईच्या निमित्ताने, सणांच्या निमित्ताने
दंडार होतात. दंडारला काही भागात रामायण सुद्धा म्हणतात. तुम्ही रामायण म्हणा किंवा दंडार म्हणा, त्याचं जर आपण जर पाहिलं, त्या लोक प्रकाराकडे पाहिलं तर ते गद्य आणि पद्य याचं मिश्रण असतं. लोकांना गद्यापेक्षा पद्य आवडते आणि म्हणून लोकप्रबोधनाचं मोठं माध्यम जी दंडार आहे, रामायण आहे, या खडीगंमत म्हणता येईल. याकरता ते पाहण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी लोक रात्रभर जागरण करतात, ते पाहत असतात. त्यात संवाद असते, गीत असते. अगदी त्याच पद्धतीनं डॉक्टर चंद्रकांतजी लेंडगोरे यांनी गाव रामायण लिहून काढलं. आपल्या सर्वांना कल्पना असेल की महाराष्ट्र शासनाने 2001 या काळामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केलं आणि त्या अभियानाच्या अंतर्गत जी स्पर्धा गावाच्या स्वच्छतेसाठी आयोजित केली, त्या स्पर्धेचं नाव होतं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा. अभियान आणि स्पर्धा महाराष्ट्र शासनाने त्या काळात सुरू केली होती आणि निर्मल ग्राम अभियानही सुरू केलेलं होतं. तर हे जे सगळे अभियान आहेत, हे अभियान कशासाठी सुरू केले होते? गावातली गोदरी नष्ट झाली पाहिजे, गावातलं वातावरण चांगलं झालं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीने शासनाने पुढाकार घेतला आणि गावागावात स्वच्छतेची मोठी चळवळ उभी झालेली आपल्याला दिसून आलेली आहे. आणि तुम्ही हेही पाहिलं असेल की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2002-2003 या वर्षामध्ये राजगड हे गाव महाराष्ट्रात प्रथम स्थानी आलेलं होतं. त्या गावाला 2006 मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार सुद्धा मिळालेला होता. महाराष्ट्रात प्रथम आणण्याचं गाव सगळं श्रेय त्या गावाचे शिल्पकार आमचे मित्रवर्य माननीय चंदू पाटील मारकवाड साहेब यांच्याकडे जाते. आणि मारकवाडजींनी सुद्धा अशाच पद्धतीने गावातले युवकांचं संघटन करून त्या गावात ज्या पद्धतीने योजना राबवली, त्याच पद्धतीनुसार त्याचं छोटंसं एक कलापथक तयार करून त्या कलापथकाचे प्रयोग 200 गावामध्ये झालेले होते. हीच पद्धत होती. संवाद आणि गीत या पद्धतीनं कलापथक एकपात्री प्रयोगसारखे प्रयोग करून लोकांचं प्रबोधन हे त्यांनी केलेलं होतं. त्याचबरोबर आपल्याला एक लक्षात येतं की जिल्हा परिषदच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने एक जलस्वराज्य प्रकल्प सुरू केला होता आणि जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून गावाला अधिकार दिलेत आणि गावागावामध्ये पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने फार मोठं काम झालेलं आहे. खरं म्हणजे गाव गोदरीमुक्त झाला पाहिजे, हागणदारीमुक्त झाला पाहिजे, ही शासनाची योजना आहे. आणि हा विचार गावागावात रुजण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जी ग्रामगीता आहे, या ग्रामगीतेचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. कारण विदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये वंदनीय महाराजांची ग्रामगीता 4674 ओव्या असलेली ग्रामगीता पोहोचलेली आहे. आणि गाव म्हटलं की अनेक अडचणी आपण पाहतो. विजेचा प्रश्न असतो, पाण्याचा प्रश्न असतो, स्वच्छतेचा प्रश्न असतो, गोदरीचा प्रश्न तर आहेतच. तशा सगळ्या प्रश्नांवरती अनेक गावांनी अभियानाच्या माध्यमातून मात केली आणि अनेक गावं, आता तर 100% गावं हे स्वच्छतामय झालेले आहेत, स्वच्छ झालेली आहेत. परंतु काही प्रमाणामध्ये जी अजूनही जी मानसिकता आहे की गोदरीवर जाऊन बसायचं, गावाच्या बाहेर रस्त्यावर जाऊन बसायचं, या मानसिकतेतून
अनेक लोक बाहेर आलेले नाहीत हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा आहे, निर्मल ग्राम पुरस्कार अभियान आहे, आता स्मार्ट विलेज अभियान आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासनाने गावागावामध्ये स्वच्छतेची कामं केलेली आहे. डॉक्टर लेंगुरेजींनी हे पुस्तक लिहून लोकांचं फार मोठं प्रबोधन या पद्धतीनं केलेलं आहे. कारण त्यांनी एक विशेष करून सांगितलं की गाव म्हटलं का गोदरी आली, आणि गोदरी कशी आहे, गोदरीचं वर्णन त्यांनी इतक्या पद्धतीनं, इतक्या चांगल्या गीतांच्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे. ते खरंच हे पुस्तक जे आहे की हे आपण एका महिलेने असं लिहिलेलं आहे. त्या गावातली महिला जी आहे ती सगळी महिला गावातली गोदरी पाहून त्या गोदरीचं वर्णन ते करतात. आणि ते गीत या पद्धतीचं आहे की गाव गोदरीच्या पटांगणी नाही राहिली मोहमाया, एका शौचालयाची सोय ध्यान करून राया. गाव गोदरीच्या पटांगणी पिवळे पोयटेच पोयटे, वाटे गोल्डन सिनेमा डोळ्यावरून ना हटे. गाव गोदरीच्या पटांगणे चाले किलबिल बायकांची, गोष्टी सांगतात मोठ्या आपापल्या नवऱ्यांची. गाव गोदरीच्या पटांगणी मोठी माशांची भनभन, मागचे हालते ढुंगण जसा डिस्को दनादन. या पद्धतीनं गाव गोदरीच्या पटांगणी खूप खूप घाण वास, सदा आठवण मनी नाही जात हो पोटी घास. गोदरीचं वर्णन, वास्तव वर्णन त्यांनी या सगळ्या गीतांमध्ये केलेलं आहे. या पुस्तकामध्ये एकूण 50 गीत आहेत. 50 गीत डॉक्टर लेंगुरे यांनी रचलेले आहेत. संवाद आहेत, त्याच्यामध्ये सरपंचाचा संवाद आहे, ग्रामसेवकाचा संवाद आहे, गावातल्या महिलांचा संवाद आहे. आणि स्वच्छतेची एक थीम घेऊन त्यांनी फार पद्धतशीर त्यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकाला दिवंगत आमच्या या भागातले संभाजी हुकम सर यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी डॉक्टर लेंगुरे यांचं हे काम पाहून त्यांना प्रस्तावना लिहून दिली होती. त्यानंतर त्यांचं निधन झालं. डॉक्टर संभाजी हुकम हे आपल्या गडचिरोलीला BEO होते आणि त्यांनी अतिशय चांगली प्रस्तावना, संभाजी हुकम सरांचं सुद्धा फार मोठं काम या भागामध्ये आहेत, ते करून गेलेले आहेत. ते कार्याने अजरामर आहेत आणि त्यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली. यामुळे हे पुस्तकसुद्धा अजरामर झालेलं आहे असं माझं मत आहे. डॉक्टर लेंगुरे यांनी हा जो विचार घेऊन सांगितलेला आहे की गाव स्वच्छ म्हणजे काय, गाव स्वच्छ म्हणजे आपलं मन स्वच्छ करणे, अंतर्बाह्य मन स्वच्छ करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. जेव्हा आपण घराजवळची घाण स्वच्छ करतो तेव्हा आपण मनातून प्रसन्न होत असतो. माणूस अंतर्बाह्य स्वच्छ होत असतो, मन प्रसन्न होत असते. आणि म्हणून हे काम प्रामुख्याने केलं पाहिजे. या पद्धतीनं डॉक्टर लेंगुरे यांनी या पुस्तकामध्ये ज्या रचना केलेल्या आहेत ते सर्व 50ही रचना अतिशय वाचनीय आहे. आपण एक मांजर, आपण हे जे प्राणी पाहतो आणि घरात असते, मांजर तुम्हाला कधी पहा जिथे ती शौच करते. मांजर आपली शौच कधी उघड्यावर ठेवत नाही, टाकून देत नाही. तर ती मांजर जे आहे ती शौच माती टाकून झाकून टाकते. मांजरसारखा मुका प्राणी हा जर आपली शौच जर झाकून ठेवत असेल, माती टाकत असेल, पण मनुष्य म्हणून आपण जीवन जगत असताना आपण आपली शौच आपण उघड्यावर टाकून देतो. आणि त्यामुळे काय होतं की निसर्गाने दिलेली जी हवा आहे, पाणी आहे आणि माती आहे, हे निसर्गाने दिलेली देणगी हवा, पाणी आणि माती आपण या गोदरीयुक्त वातावरणामुळे,
आपण खराब करून टाकलेली आहे आणि त्यामुळे गावागावामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. भगवण, उलट्या, ताप, डास याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि म्हणून प्रत्येकाने घरोघरी शौचालय बांधलं पाहिजे. डॉक्टर लेंगुरे यांनी शौचालयाच्या ठिकाणी एक शब्द फार सुंदर वापरला आहे. त्याचं नाव म्हटलं आहे शौचासन. हा शब्द मला प्रामुख्याने फार चांगला वाटला, मला तो आवडला. शौचासन हा शब्द अतिशय चांगला नवीन दिलेला आहे आणि शौच सदन सुद्धा एक एका ठिकाणी वापरले गेलेला शब्द आहे. शौच सदन, शौचासन. आणि शौच करणारे लोक कसे असतात, म्हणजे जे रस्त्यावर बसतात किंवा अगदी बिनधास्त बसतात, त्याचंही वर्णन त्यांनी एका गीतामध्ये केलेलं आहे. सुंदर स्त्रिया जाता पुरणी, लज्जान वाटे कसले मनी, जसा सिंह बसला एकटा रणी, जाई पापणी झाकून लाजून भंगी, भार्या सुंदरा, साधा भोळा न वाटे हा, नरक नदीवरील नंगा बोका, बघुनी वाटे तरुणींना धोका, पार्श्वभाग दिसे कवटी सारखा, कृष्णवर्णी जणू कवच कासवाचा, मोहरा काय सांगू त्या लेकाचा, लांबून दिसे हायड्रोसिल, जसा चंद्र नवी हासरा. या पद्धतीनं त्यांनी अतिशय सुंदर गावाचं वर्णन, त्यांनी या गोदरीचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून गोदरीमुक्त गाव होण्यासाठी गावातला सरपंच, गावातला ग्रामसेवक हे धडपडतात आणि ते गावातल्या महिलांना आपली भूमिका समजावून सांगतात. आणि गावातल्या महिलांना जेव्हा हा मुद्दा पडतो की नाही आपण जे गोदरीवर जातो त्या गोदरीवर जाणं म्हणजे आपला किती मोठा अपमान आहे, त्यासुद्धा महिलेचं एक मनोगत एका गीतामध्ये आलेलं आहे. ती महिला अशी म्हणते, हागणदारीच्या पटांगणी धनी जोखीम रे मोठी, हिच्या परीस बरी आहे वेशीची कोठी. म्हणजे स्त्री मनाला वाटणारी भावना, वेश्या कोठीत जे काही चालते चार भिंतीच्या आत असते, पण उघड्यावरच्या गोदरीमध्ये म्हणजे महिला वर्गांना साऱ्या गावासमोर बसावं लागतं. ही जी अतिशय मोठा प्रश्न महिलांच्या विषयी, हा गोदरीचा प्रश्न डॉक्टर लेंगुरे यांनी मांडलेला आहे. आणि म्हणून गाव स्वच्छ झालं पाहिजे. गावाजवळचे, गडचिरोली जिल्ह्याजवळ, शहराजवळचे काही 2-4 गावं, ज्या गावामध्ये जी स्वच्छता कार्याला जशी गती यायला पाहिजे ते व्हावी. आणि एकच गाव नाही तर सभोवतालची गावंसुद्धा स्वच्छ व्हावी, या दृष्टीने त्यांनी प्रामुख्याने हे लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. हे 50ही गीतं, हे 50ही गीतामध्ये जिवंत ग्रामीण चित्र हे रेखाटलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांची इच्छा आहे की ग्रामस्वराज्याचं काम झालं पाहिजे. गाव आहेत, गावातल्या लोकांनी गावातलाच विकास आपण केला पाहिजे. छोटी छोटी समाधानाची कामं केली पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल की ग्रामाचं सौंदर्य वाढेल. आणि म्हणून ग्राम सौंदर्य वाढवणारा आणि लोकांना भारावून टाकणारा हा संगीत प्रकारातलं हे पुस्तक आहे. आणि म्हणून खरं म्हणजे त्यांनी ज्या व्यक्तिरेखा ज्या रेखाटलेल्या आहेत, सरपंच आहेत, ग्रामसेवक आहे, महिला आहेत, मुख्याध्यापक आहे, हे सगळं, आणि येणारे अधिकारी आहे शिव आणि सुची म्हणून, त्यांच्यासुद्धा मुखातून आलेली गीतं त्याने दर्शवलेली आहे. लिखाण फार सुंदर केलेलं आहे. आणि हे कलापथकांनी खरं म्हणजे जर हे बसवलं तर ज्या ज्या गावामध्ये अजूनही ते काम म्हणजे खऱ्या अर्थाने परिपूर्ण होण्यासाठी, जी लोकांची मानसिकता दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं हे हा काव्यसंग्रह, कथागीत संग्रह निश्चितपणे उपयोगी ठरणार आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गावामध्ये गाव रामायणाचं पारायण हे झालं पाहिजे. याच्यामुळे गाव स्वच्छ होतील, गावात आरोग्य नांदेल आणि
महिला सक्षमीकरणाचं फार मोठं काम या माध्यमातून होऊ शकते. आणि म्हणून डॉक्टर लेंगुरे यांनी शौचालय, शौचासन हा शब्द वापरलेला आहे, सिंहासनासारखा. आणि म्हणून गोधरीमुक्त गाव करायचं असेल तर गावातल्या सज्जनांनी एकत्र येणं आवश्यक आहे. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. आणि म्हणून गाव जर खराब झालं तर गावाचं नाव, गावामुळे देश खराब. आज आपण असं पाहतो की पूर्ण विश्वच एक ग्लोबल एक विलेज झालेलं आहे, एक खेडं झालं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जग हे छोटं खेडं झालेलं आहे. आणि त्यामुळे एखाद्या अमेरिकेच्या माणसाला जर आपलं गाव जर पाहायचं असेल किंवा गडचिरोली पाहायचं असेल, कुठलं एक सिवणी नावाचं गाव पाहायचं असेल आणि त्याने समजा सर्च केलं गुगलवर जाऊन, तर ते त्या गावाचं चित्र जे गुगलच्या माध्यमातून पुढे येईल. समजा ते गाव जर अस्वच्छ असेल तर विदेशातला तो माणूस त्या ठिकाणी बसल्या बसल्या म्हणेल की भारतलं गाव जर असं अस्वच्छ असेल तर हा देशही सुद्धा अस्वच्छ आहे. त्यामुळे गावावरून देशाची परीक्षा आणि गावाची भंगता अवदशा येईल देशा, हे राष्ट्रसंतांनी जे सांगितलं होतं ग्रामगीतेच्या माध्यमातून 1955 साली. अगदी तोच विचार पुढे नेण्यासाठी, अधिक प्रभावीपणे जनमानसामध्ये नेण्यासाठी डॉक्टर चंद्रकांत लेंगुरे यांचं गाव रामायण हे यांचं पुस्तक सहाय्यक ठरू शकते असं मला वाटते. कारण कोणतंही गावामध्ये सार्वजनिक काम करत असताना अनेक अडचणी येतात, विरोध होतो, अनेक राजकारणाच्याही गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. अशा वेळेस गावातल्या सज्जन लोकांनी एकत्र येऊन गावाच्या कल्याणासाठी, गावाच्या विकासासाठी साम दाम दंड नीती भेद या पद्धतीचा उपयोग करून चांगल्या कामासाठी जर आपण पुढाकार घेतला लोकांनी आणि स्त्री शक्तीला सोबत घेतलं तर फार मोठं काम होऊ शकते. तुम्हाला एक कल्पना असेल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे पन्हाळा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जे किल्ला आहे पन्हाळगड, त्याजवळच तालुका आहे हा पन्हाळा. आणि हा पन्हाळाजवळ एक जे गाव आहेत म्हणजे पन्हाळाचे जे आहेत भारत पाटील, भारत पाटलांनी फार मोठं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. कारण राष्ट्रपती पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार जो आहे राष्ट्रपती पुरस्कार, हा पहिला राष्ट्रपती पुरस्कार भारत पाटलांनीच प्राप्त केला आहे. त्यांनी आपलं तालुका